Now in this lecture we will start with the sorting algorithms. Sorting algorithms I have already told you in a previous lecture. Sorting algorithms means what? To sort the element. What is the use of or what will be the output if we apply this algorithm on the array? So sorting algorithm sorts the element in from the array into ascending order. So descending order is also sorting, but तुम्हाला जे अल्गोरिथम्स आहेत ते असेंडिंग ऑर्डर मध्ये एलिमेंट सॉर्ट करण्यासाठी आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल सपोज तुमचा जो ॲरे आहे, ॲरे मध्ये हे एलिमेंट्स आहेत. ओके, सो आफ्टर अप्लाइंग सॉर्टिंग अल्गोरिथम द ॲरे विल बी 20, 30, 40, 50 and 60. Okay, so this is how the sorting algorithms work, or what is the use of the sorting algorithms to sort the element ascending and descending order. So you have bubble sort algorithm, first algorithm bubble sort, then insertion sort, selection sort, radix sort. बघा किती सॉर्टिंग अल्गोरिथम्स आहेत तुम्हाला सिलेबस मध्ये, शेल सॉर्ट अँड क्विक सॉर्ट. तर क्विक सॉर्ट जे आहे ते आपण स्टॅक चॅप्टर मध्ये बघणार आहे आणि हे जे 5 आहेत हे आपण याच ॲरे चॅप्टर मध्ये बघणार आहे. ओके, सो ऑल द अल्गोरिथमचा यूज काय आहे की ॲरे मध्ये म्हणजे आता सपोज बबल सॉर्टला जरी हे इनपुट दिलं तरी पण तुम्हाला सेम आउटपुट मिळणार. इन्सर्शन सॉर्टला तुम्ही हा ॲरे इनपुट दिला तरी पण तुम्हाला सेम आउटपुट मिळणार. सो ऑल अल्गोरिथमचा एकच यूज आहे टू सॉर्ट द एलिमेंट असेंडिंग अँड असेंडिंग ऑर्डरनी. ओके, सो फक्त त्यांची जी प्रोसिजर आहे ती डिफरंट आहे. जसं एका प्रॉब्लेमला मल्टिपल सोल्युशन्स असतात सेम त्याच वेने. ओके, बट जनरली जो आहे तो बबल सॉर्ट काय करतात, यूज करतात. ठीक आहे, सो आता फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द बबल सॉर्ट. फर्स्ट मी तुम्हाला एक बिफोर स्टार्टिंग और एक्सप्लेनिंग अल्गोरिथम मी पहिले तुम्हाला एक एक्झाम्पलनी बबल सॉर्ट कसं वर्क होतं ते सांगते. मग अल्गोरिथमने आपण एक्झाम्पल परत ट्रेस करू म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट अल्गोरिथम कळतं. ओके, सपोज आता जो ॲरे आहे, ॲरे मध्ये हे एलिमेंट्स आहेत 32, 51, 27, 85, 66. एनी एलिमेंट अनसॉर्टेड ॲरे घ्यायचा आहे फक्त. ठीक आहे, सो टोटल किती एलिमेंट्स आहेत, 1, 2, 3 या इंडेक्स झाल्या, 4, 5, 6, 7, 8. ओके, सो अगेन बबल सॉर्टला तुम्ही होल ॲरे देणार ॲज अ इनपुट म्हणजे ऑल दी एलिमेंट्स आणि n देणार, नंबर ऑफ एलिमेंट्स. सो इथं किती आहे, 8 आहे. ओके, सो तुम्हाला आता किती पासेस लागणार, n-1 म्हणजेच काय 7. जेवढा तुमचा n असेल त्याच्यातून 1 मायनस केला की जेवढे पासेस येतील तेवढे पासेस झाल्यावरती तुम्हाला जो फायनल ॲरे आहे तो काय मिळेल, सॉर्टेड मिळेल. आता पास मीन्स व्हॉट, आता फर्स्ट पास स्टार्ट होणार. इथे फर्स्ट पासला तुमचा पहिला जो ॲरे आहे सुरुवातीचा तो पास होतो. ओके, आता बबल सॉर्ट कसं वर्क होतं बघा. 32 कंपेअर होणार 51 सोबत, 32 कंपेअर होणार 51 सोबत. ओके, 32 कंपेअर होणार म्हणजे फर्स्ट एलिमेंट फर्स्ट पासला फर्स्ट एलिमेंट कंपेअर होणार सेकंड एलिमेंट बरोबर. ओके, जर ही कंडिशन ट्रू असेल पण ही कंडिशन काय फॉल्स, सध्या कंडिशन फॉल्स आहे म्हणजेच काय 32 हा 51 जो एलिमेंट आपण कंपेअर करतोय दुसऱ्या एलिमेंट सोबत. सो जो 32 आहे सध्या तर ही कंडिशन काय फॉल्स आहे बिकॉज 32 इज लेस दॅन 51. सो ही कंडिशन फॉल्स आहे. सो जो तुमचा ॲरे आहे तो चेंज होणार नाही, तो ऍज इट इज राहणार. ओके, नाउ अजून फर्स्ट पासच सुरू आहे. ठीक आहे, तर असं कंपेअर करत करत फर्स्ट पास मध्ये लास्ट पर्यंत जाणार कंपायलर. ओके, नाउ नेक्स्ट ह्याला सो इथे काही चेंजेस होणार नाही जेव्हा आपण 32 51 सोबत कंपेअर करतोय. सो ऍज इट इज ॲरे राहणार, तो काही चेंज होणार नाही. नाउ आता सेकंड थर्ड बरोबर कंपेअर होणार या इंडेक्स सेकंड एलिमेंट थर्ड बरोबर. नाउ दिस कंडिशन इज ट्रू म्हणजे जेव्हा ही कंडिशन ट्रू असेल तेव्हा तुम्हाला स्वॅप करायचा आहे. सो हा जो 32 आहे तो ऍज इट इज राहील आणि हे दोन कंपेअर करतोय. नाउ 51 इज ग्रेटर दॅन 27. सो स्वॅप करायची म्हणजे पोझिशन चेंज करायची. सो इथे 27 येणार, इथे 51 येणार आणि बाकीचे जे एलिमेंट आहेत ते ऍज इट इज जे कंपेअर करतोय
त्याच्यामध्ये स्वॅपिंग होईल जर कंडिशन ट्रू असेल तर. ओके, नाऊ अजून फर्स्ट पासच सुरू आहे, हे कंपॅरिझन लास्ट पर्यंत जाणार. आता अगेन थर्ड कम्पेअर होणार फोर्थ बरोबर. ओके, नाऊ धिस कंडिशन इज फॉल्स, सो काहीही चेंजेस होणार नाही. सो ही कंडिशन फॉल्स आहे, सो ऍरे जो आहे तो ऍज इट इज राहणार, चेंजेस होणार नाही. ट्रू असेल तेव्हा आपल्याला स्वॅपिंग करायचं आहे. नाऊ इथपर्यंत आपलं कंपॅरिझन झालं. नाऊ इथे कंपॅरिझन होणार. नाऊ 85 इज ग्रेटर दॅन 66. ओके, सो काय होणार, स्वॅप होणार. सो 66 इथे येणार, 85 इथे येणार. आणि हे जे रिमेनिंग एलिमेंट आहेत जे की चेक होत नाही, त्यांची पोझिशन चेंज होत नाही, ते ऍज इट इज राहतात. ओके, नाऊ ह्या पोझिशन पर्यंत आपण इथे चेक केलं. नाऊ आता फोर्थ आणि फिफ्थ इलेमेंट चेक केलं. आता आपण फिफ्थ आणि सिक्स्थ इलेमेंट चेक करणार. ठीक आहे, बघा. ठीक आहे, नाऊ फिफ्थ आणि सिक्स्थ इलेमेंट. सो 85 इज ग्रेटर दॅन 23. येस, देन आपण स्वॅपिंग करणार. आणि बाकीचे जे इलेमेंट्स आहेत ते ऍज इट इज. अजून आपला फर्स्ट पास चालू आहे. फर्स्ट पास कधी कंप्लीट होणार, जेव्हा आपण शेवटपर्यंत इलेमेंट चेक करू. नाऊ 85 कम्पेअर होणार 13 सोबत. अगेन कंडिशन ट्रू आहे, परत स्वॅपिंग होणार. आणि बाकीचे इलेमेंट ऍज इट इज. जे स्वॅप होणार त्यांची पोझिशन चेंज करायची, बाकीचे ऍज इट इज. नाऊ इथे हा आणि हा म्हणजे 6th आणि 7th पोझिशनचा चेक केला. आता 7th आणि 8th पोझिशनचा. सो 85 ग्रेटर दॅन 57 IES आहे. सो इथे आला 57, इथे आला 85. सो इथे 13, 23, 66, 51, 27, 32. सो आपण कंपेअर करत करत लास्टला आलो. सो इथे आपला फर्स्ट पास कंप्लीट झाला. नाऊ इन बबल सॉर्ट आफ्टर द फर्स्ट पास द लास्ट इलेमेंट इज सॉर्टेड. बघा, आता हा आपला सुरुवातीचा ऍरे आहे. ओके, सो आफ्टर सॉर्टिंग आपल्याला काय मिळेल, जेव्हा ऍरे सॉर्ट होईल तेव्हा आपल्याला 85 कुठे मिळेल, शेवटीच मिळेल ना, बिकॉज ह्या ऍरे मध्ये सगळ्यात मोठा कोणता आहे 85, तो शेवटीच मिळणार. आता आधीचे जरी सॉर्टेड नाहीयेत, बट 85 ची पोझिशन काही जेव्हा ऍरे सॉर्ट होईल लास्ट येईल. सो बबल सॉर्ट मध्ये आफ्टर द फर्स्ट पास लास्ट इलेमेंट इज सॉर्टेड. ओके, हा झाला फर्स्ट पास. नाऊ आता सेकंड पास सुरू होणार. आता सेकंड पास बघा सुरू होताना त्याला इनपुट काय असणार आहे, फर्स्ट पासचा लास्ट ऍरे. आधी एक्झाम्पल का घेते, बिकॉज डायरेक्ट जर आपण अल्गोरिदम अप्लाय केलं तर तुम्हाला ते कळणार नाही. सो आधी एक्झाम्पल घेतलं, मग अल्गोरिदम लगेच तुम्हाला मग लिंक लागते. सो आता सेकंड पास सुरू झाला. सो सेकंड पासला त्या ऍरे इनपुट काय असणार आहे, जो आपला हा फर्स्ट पासचा जो लास्ट ऍरे आहे, 32, 21, 51, 66, 23, 13, 57 and 85, where 85 is sorted. So in bubble sort, after the first pass last element is sorted, after second pass last two element, after third pass last three elements sort होतात. Okay, now again आता स्टार्ट करणार फर्स्ट इलेमेंट पासून कंपेअर करायला. सेम प्रोसिजर, फक्त आता हा लास्ट कंपेअर करायचा नाही, बिकॉज तो ऑलरेडी सॉर्ट झालेला आहे. बिकॉज जो मोठा इलेमेंट आहे लार्जेस्ट, तो शेवटीच आलेला आहे. सो तो आता चेक करायची गरज नाही. सो अगेन फर्स्ट कंपेअर करणार सेकंड बरोबर. सो ही कंडिशन ट्रू आहे, 32 ग्रेटर दॅन 21 आहे. सो इथे 21 येणार, इथे 32 येणार आणि रिमेनिंग इलेमेंट ऍज इट इज. आता हा 85 आपला सॉर्टेड आहे. ठीक आहे, नाऊ आता हा कंपेअर होणार. बघा, हे झाले. आता हे दोन 32 ग्रेटर दॅन 51 आहे का, नाही, तो काहीही चेंज होणार नाही, ऍज इट इज ऍरे राहणार. हा सॉर्टेड आहे, सो हा कंपेअर करायचाच नाही. आता 51 कंपेअर करायचं. बघा कसं एक एक पोझिशननी चेंज करू द्या आपण. 51 कंपेअर करायचं 66 सोबत, पण 51 काय आहे, लेसच आहे. सो अगेन काहीही चेंज होणार नाही. ओके, नाउ 66 कंपेअर करायचा 23 सोबत. येस, 66 इज ग्रेटर, सो स्वॅप द व्हॅल्यूज. कंडिशन ट्रू असेल तर व्हॅल्यू स्वॅप करायच्या आणि रिमेनिंग व्हॅल्यू ऍज इट इज द्यायच्या. ओके, नाउ 66 असं एक एक पोझिशन आपण चेंज इन्क्रीमेंट करतोय. नाउ 66 13 बरोबर. अगेन कंडिशन ट्रू आहे, इथे 13 येणार, इथे 16 येणार. बाकीचे इलेमेंट ऍज इट इज.
ओके, नाव 66 कम्पेअर करायचा 57 सोबत. येस, 57 इज ग्रेटर, सॉरी 66 इज ग्रेटर, सो स्वॅप करणार. नाव आता 85 तर कम्पेअर करायचंच नाही आपल्याला, सो इथे सेकंड पास कम्प्लीट झाला. आता 66 85 बरोबर करायची गरज नाही बिकॉज 85 इज ऑलरेडी सॉर्टेड. ओके, सो दिस इज वी फिनिश विथ द सेकंड पास. So in bubble sort after the second pass last two elements are sorted. So third pass ला फक्त एवढंच comparison होणार because last two element काय झालेत already sorted झालेले. ओके, नाउ आता थर्ड पास ला इनपुट काय असणार आहे सेकंड पासचा शेवटचा ऍरे. आता हा आपला फर्स्ट पासचा होता. So this is our last array of the second pass. Now the third pass. So third pass ला input काय असणार 21, 32, 57, 23, 13, 57, 66 and 85 are sorted already. Okay, so comparison फक्त इथपासून इथपर्यंतच होणार. हे compare करायची आता गरज नाही because that are already sorted. Okay. Now 21 same procedure परत इथपर्यंत फक्त. ओके, 21 greater than 32 no, so array राहिला as it is. आणि हे दोन तर सॉर्टेड आहे बिकॉज 2 पास झाले. थर्ड पास नंतर लास्ट 3 सॉर्टेड, फोर्थ पास नंतर लास्ट 4 सॉर्टेड, फिफ्थ असं उलट सॉर्ट होत राहतं पण फायनल तुम्हाला असेंडिंग ऑर्डरचा ॲरे दिसणार. ओके, नाउ आता 32 ग्रेटर दॅन 57 आहे, इथं 51 आहे का नाहीये, सो परत ॲरे ॲज इट इज. ओके, नाउ 23 ग्रेटर दॅन 13 आहे का? येस आहे, सो इथे 13 आलं नाही, सॉरी आता आपल्याला हे करायचंय. 51 इज ग्रेटर दॅन 23 आहे का? येस आहे. ओके, सो इथे 23 आलं, इथे 51 आलं आणि रिमेनिंग ॲज इट इज. आणि हे दोन तर सॉर्टेड आहेत. नाउ 51 ग्रेटर दॅन 13 आहे का? येस आहे, सो इथे 13, इथे 51, बाकीचे एलिमेंट ॲज इट इज. नाउ हा कंपेअर केला. नाउ हा 51 एक एक नी इन्क्रीमेंट करायची इंडेक्स. 51 ग्रेटर दॅन 57 आहे का? नो, सो ॲरे काय राहिला? ॲज इट इज राहिला, चेंज होणार नाही बिकॉज 51 इज लेस दॅन. सो आता हे दोन तर आपल्याला कंपेअर करायचेच नव्हते, सो इथं हे कंपॅरिझन केलं, काही चेंज झाले नाही, ॲरे ॲज इट इज. सो दिस इज आवर ॲरे आफ्टर द थर्ड पास. सो आफ्टर द थर्ड पास लास्ट 3 elements are sorted. So जेव्हा आपण जो ॲरे दिलेला तो जेव्हा सॉर्ट होईल तेव्हा 57, 66 आणि 85 ची हीच पोझिशन राहील. ओके, नाउ लेट स्टार्ट विथ द फोर्थ पास. आता त्याला इनपुट काय येणार? थर्ड पासचं लास्ट ॲरे. सो लास्ट 3 आता चेक करायची गरज नाही, म्हणजे उलट रिव्हर्स सॉर्ट होत राहतं. मिळणार असेंडिंग ऑर्डर पण रिव्हर्स साइडनी तो सॉर्ट होणार. सो फोर्थ ला इनपुट झालं थर्ड मध्ये मिळालेलं ॲरे, थर्ड पास मध्ये. ओके, जरी हा सॉर्टेड आहे पण आपल्याला अजून कंपॅरिझन करायचं. सो लास्ट 3 आता कंपेअर करायची गरज नाही. फोर्थ पास मध्ये फक्त हे इथपासून ते इथपर्यंतचेच कंपेअर होतील. 21 ग्रेटर दॅन 32 आहे का? नाही, सो ॲज इट इज राहिला आहे, चेंज झाला नाही. आता हे लास्ट 3 मी लिहित नाही, ते सेम आहेत. ओके, नाउ 32 ग्रेटर दॅन 23 आहे का? आहे, सो इथे 21 ॲज इट इज आणि हे फक्त स्वॅप होणार बिकॉज कंडिशन ट्रू आहे. ओके, नाउ 32 ग्रेटर दॅन 13 आहे का? येस आहे, इथे 13 आलं, इथे 32 आलं, बाकीचे ॲज इट इज. 51 32 ग्रेटर दॅन 51 आहे का? नाही, सो ॲरे चेंज होणार नाही आणि हे ॲज इट इज. सो हा झाला आपला फायनल ॲरे. इथपर्यंतच आपण चेक करणार बिकॉज हे ऑलरेडी सॉर्टेड होते थर्ड पास नंतर. आता फोर्थ पास नंतर लास्ट 4 आर सॉर्टेड. ओके, नाउ द स्टार्ट विथ द फिफ्थ पास. सो फिफ्थ पासला आता हे कंपेअर करायची गरज नाही, फक्त एवढ्यांमध्येच कंपॅरिझन होणार. सेम प्रोसिजर रिपीट होणार n-1 टाइम्स. ओके, म्हणजे जेवढं n असेल त्याच्यातून 1 मायनस केला तर तेवढ्या टाइम्स ती प्रोसिजर काय होणार? रिपीट होणार. नाउ 21 ग्रेटर दॅन 23 आहे का? नाहीये, सो ॲरे ॲज इट इज राहिला.
आता हे लास्ट 4 मी लिहित नाही. नाउ 23 ग्रेटर दॅन 13 आहे का? येस आहे. सो हे ऍज इट इज आणि हे दोन फक्त स्वॅप झाले आणि 32 ऍज इट इज. नाउ इथपर्यंत हे दोन चेक करून झाले. आता हे दोन 23 ग्रेटर दॅन 32 आहे का? नाही. सो ऍरे राहिला ऍज इट इज आणि हे जे 4 एलिमेंट आहेत ते आपण फक्त कंपेअर लिहिले नाहीयेत मी, पण त्या ऍरे मध्ये आहेत. ओके. सो आफ्टर द 5th pass, last 5 elements are sorted. Okay, now let's start with the 6th pass. So 6th pass ला input काय राहणार? 5th pass 13, 23, 32, 51, 57, 66, 85. 6th pass चालू आहे. सो लास्ट 5 कंपेअर करायची गरज नाही. फक्त पहिल्या तिघांनाच आता 21 ग्रेटर दॅन 13 आहे का? येस ऑफकोर्स आहे. चेंज केलं. ओके. नाउ 21 ग्रेटर दॅन 23 आहे का? नाहीये. सो चेंज होणार नाही. सो हा झाला तुमचा आणि इथपर्यंतच आपल्याला चेक करायचे. लास्टचे 5 करायचेच नाहीये. सो हा झाला आपला ऍरे. आता इथे जरी तो सॉर्टेड दिसतोय तुम्हाला, पण तुमचं लूप n-7 टाइम्स होणारच. सो 7th पासला हे इलेमेंट लास्ट 6 एलिमेंट नाही होणार, फक्त पहिले दोन. फक्त 7 टाइम होणारच लूप, फक्त काही इंटरचेंज होणार नाही. 13 ग्रेटर दॅन 21 आहे का? नाहीये. सो हे चेंजेस होणार नाही, हे ऍज इट इज राहणार आणि एवढे दोनच आपण कंपेअर करणार बिकॉज लास्टचे 6 एलिमेंट्स हे ऑलरेडी सॉर्टेड आहेत. ओके. सो आफ्टर द n-1 पास, ऍक्च्युअली आपल्याला 6 पासला सॉर्टेड मिळालेले, बट मॅक्झिमम तुम्हाला n-1 लागतात. आता अकॉर्डिंग टू तुम्ही एक्झाम्पलच असं घेतलंय की 6 पास नंतर ते सॉर्टेड होत आहेत, पण कधी कधी काय लागेल की 7 पूर्ण म्हणजे जास्तीत जास्त 7 n-1 7 नाही, जास्तीत जास्त ऍट मोस्ट तुम्हाला n-1 पासेस लागतात टू सॉर्ट द एलिमेंट युजिंग द बबल सॉर्ट अल्गोरिथम. आलं का लक्षात? ठीक आहे. सो जर सपोज आता कधी कधी असं पण असू शकतं की 4th पास नंतरच तुम्हाला सॉर्टेड मिळतील. ओके. बट मग पुढचे जे लूप आहेत, सपोज आता 10 एलिमेंट्स आहेत ऍरे मध्ये. ओके. आणि म्हणजेच n-1 पासेस लागणार आहेत. 9 टाइम्स ही प्रोसिजर होणार. ओके. बट असं असू शकतं की तुम्ही असे ऍरे एलिमेंट दिलेत की 4th पास नंतरच ते सॉर्टेड. मग 5th, 6th, 7th, 8th, 9 लूप पर्यंत फक्त कंपॅरिझन होणार, पण कंडिशन फॉल्स येणार बिकॉज ऑलरेडी सॉर्टेड झालेले 4th पासला. फक्त मग चेंज होणार नाही, फक्त ते लूप इन्क्रीमेंट होणार, कंडिशन ट्रू होणार नाही फक्त. आलं का लक्षात? ठीक आहे. सो ऍट मोस्ट तुम्हाला 9 जर n10 असेल तर 9 पासेस लागणार ऍट मोस्ट. त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतात, पण तुमचं लूप 9 पास पर्यंत एक्झिक्यूट होणार आणि देन तुम्हाला काय मिळणार? सॉर्टेड एलिमेंट मिळणार. ओके. नाउ आता हीच प्रोसिजर आपण विथ अल्गोरिथम आणि एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करू. ओके. बबल सॉर्ट हे अल्गोरिथम आहे. आता इथे ptr हे व्हेरिएबल नेम आहे, डेटा हा ऍरे आहे. ओके. नाउ आता बघा एक आपण ऍरे घेऊ, छोटा ऍरे घेऊ म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. सपोज आपण काय करूया, डिसेंडिंग ऑर्डरचा ऍरे घेऊ म्हणजे मग प्रॉपर असेंडिंग होईल त्याच्यामध्ये. ओके. 1 2 3 4 5. सपोज 50 40 30 20 10 आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट फक्त एक्सप्लेन करण्यासाठी तुम्ही कोणताही अनसॉर्टेड ऍरे घेऊ शकता. n काय इथे आता 5 होईल. ओके. नाउ बघा आउटर लूप हे नंबर ऑफ पासेस साठी. सो जे लूप आहे फॉर लूप ते 1 पासून कुठपर्यंत चाललेलं आहे? n-1. सो n-1 नंबर ऑफ पासेस साठी. आणि जे इनर लूप आहे ते कंपॅरिझन साठी, कंडिशन ट्रू असेल तर स्वॅपिंग साठी. ओके. नाउ बघा आता जसं ऍरे चेंज होईल तसं मी इथे चेंज करेल. ओके. नाउ बघा पहिल्यांदा आउटर लूप काय आहे? k इज इक्वल टू 1. तर k कुठपासून कुठपर्यंत न्यायचं? जोपर्यंत k ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू n-1. सो n काय? 5. सो 4. सो नंबर ऑफ पासेस तुम्हाला ऍट मोस्ट 4 लागणार जास्तीत जास्त जेव्हा तुमचा ऍरे काय होईल? सॉर्ट होईल. ओके. कंडिशन काय आहे सध्या? 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 ट्रू. सो हे आउटर लूप आहे बघा. रिपीट स्टेप 2 and 3 म्हणजे ह्या लूप मध्ये ही सेकंड आणि थर्ड स्टेप रिपीट करायची. सो थर्ड स्टेपला परत लूप आहे, लूप मध्ये लूप. आता आपण ऑलरेडी सी मध्ये बघितलंय कसं वर्क होतं.
सो ही कंडिशन ट्रू आहे. सो लूप मध्ये येणार. एक अजून एक व्हेरिएबल आहे ptr, त्याची व्हॅल्यू 1 सेट केली. आता आपण कंपॅरिझन स्टार्ट करणार या लूपनी. ओके, सो व्हाईल ptr is less than or equal to n minus k. सो कंडिशन काय आहे? ptr is less than or equal to n minus k. सो n minus k. सो n काय आहे सध्या 5 आणि k काय 1. सो ptr 1 is less than or equal to 5 minus k म्हणजे 4. कंडिशन काय ही पण ट्रू आहे. सो लूप मध्ये आलो. व्हाईल लूप. आता जोपर्यंत व्हाईल लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण परत आउटर लूप स्टार्ट करणार नाही. ओके, नाउ आता इथे बघा आपण कंपेअर करतोय डेटा ऑफ ptr. सो डेटा ऑफ ptr, ptr काय 1 ग्रेटर दॅन आहे का डेटा ऑफ ptr प्लस 1. ptr काय 1. सो ptr प्लस 1 काय 2. ओके, बघा आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन करतो. पहिला इलेमेंट सेकंड इलेमेंट बरोबर कंपेअर होतो. सो आता बघा डेटा ऑफ 1 काय 50 ग्रेटर दॅन डेटा ऑफ 2 काय 40. कंडिशन काय ट्रू आहे. ते इथे स्वॅप केले बघा. आता स्वॅपचं तुम्हाला माहिती काय temp is equal to logic swapping the values of two variable using third variable. सो temp मध्ये काय टाकली डेटा ऑफ ptr ची व्हॅल्यू. ptr काय 1. सो डेटा ऑफ 1 मध्ये काय 50 temp मध्ये टाकले. नाउ डेटा ऑफ ptr दिस इज डेटा ऑफ 1 मध्ये काय टाकली डेटा ऑफ ptr प्लस 1 ची व्हॅल्यू म्हणजे डेटा ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज 40 आणि डेटा ऑफ 2 म्हणजे डेटा ऑफ ptr प्लस 1. ptr 1 आहे ना. सो डेटा ऑफ 2 मध्ये काय टाकलं temp दॅट इज 50. ओके, सो आता बघा कंडिशन ट्रू होती मग स्वॅप केलं. डेटा ऑफ 1 मध्ये काय गेला 40 आणि डेटा ऑफ 2 मध्ये काय गेला 50. बघा जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केले तसे. नाउ आता नेक्स्ट इफ कंप्लीट झालं. नाउ व्हाईल मध्येच ए आणि बी स्टेप आहे. नाउ ptr 1 ने इन्क्रीमेंट केलं. हे आपण चेक करतो ना. हीच प्रोसिजर आता 50 कंपेअर करणार 30 सोबत असं. ठीक आहे. सो 2 झालं ptr. नाउ परत लूप. सो 2 इज लेस दॅन और इक्वल टू 4. k 1च आहे ना. सो ही कंडिशन तीच राहणार आहे. कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. आता अगेन आता ptr 2 आहे. सो बघा इफ होत करते आता मी डेटा ऑफ 2 ptr 2 आहे is greater than data of ptr plus 1 data 3. so data of 2 काय 50 आणि data of 3 काय 30. कंडिशन ट्रू आहे. सो स्वॅपिंग करायचं. आता स्वॅपिंग केले. आता मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले स्वॅपिंग कसं होतं. सो स्वॅपिंग केल्यानंतर कंडिशन ट्रू आली. सो इथे 30 येणार इथे 50 येणार. येते लक्षात. ठीक आहे. नाउ ptr प्लस प्लस. सो ptr आला 3. अगेन कंडिशन काय ट्रू आहे. नाउ ptr काय 3 आहे. सो आता परत लूप कंटिन्यू करतोय. कंडिशन तर ट्रू आहे ना. सो इथे आलो डेटा ऑफ 3 इफ ची कंडिशन ptr 3 ग्रेटर दॅन डेटा ऑफ ptr प्लस 1 3 प्लस 1 4. कंडिशन काय ट्रू सॉरी आता डेटा ऑफ 3 काय 50 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ 4 दॅट इज 20. कंडिशन ट्रू आहे. सो स्वॅप केलं. ठीक आहे. सो स्वॅप केलं. परत एकदा सांगते स्वॅप कसं होतं. temp मध्ये जाणार डेटा ऑफ ptr ची व्हॅल्यू. ptr काय 3. सो डेटा ऑफ 3 काय 50 गेली temp मध्ये. नाउ डेटा ऑफ ptr मध्ये ptr 3 आहे. सो डेटा ऑफ 3 मध्ये गेली डेटा ऑफ ptr प्लस 1 ची व्हॅल्यू दॅट इज डेटा ऑफ ptr काय 3 प्लस 1 डेटा ऑफ 4 मध्ये काय 20 गेलं. ओके, आणि डेटा ऑफ ptr प्लस 1 म्हणजे ptr 3 म्हणजे 3 प्लस 1 4. डेटा ऑफ 4 मध्ये गेली 10 ची व्हॅल्यू. temp मध्ये काय 50. सो 50. सो डेटा ऑफ 3 मध्ये गेले इथे 20. ओके, आणि डेटा ऑफ 4 मध्ये गेलं 50. ठीक आहे. नाउ फर्स्ट पास चालू आहे बघा. के चेंज झाला की फर्स्ट पास कंप्लीट. ओके, नाउ अगेन ptr इज इक्वल टू ptr प्लस 1 4. ओके, इफ झालं आपलं. नंतर 4 इज लेस दॅन और इक्वल टू 4. इनर लूपच चालू आहे अजून. कंडिशन ट्रू. नाउ इथे आलो डेटा ऑफ ptr काय 4. सो डेटा ऑफ 4 ग्रेटर दॅन आहे का डेटा ऑफ ptr प्लस 1 दॅट इज डेटा ऑफ 5. डेटा ऑफ 4 मध्ये काय 50 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ 5 मध्ये काय 10. येस ट्रू आहे. सो काय करणार स्वॅप करणार. स्वॅप माहिती आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. सो हे इथे आलं 10 इथे आलं 50. ओके, नाउ ptr प्लस 1. सो ptr झाला 5. नाउ ही कंडिशन काय झाली फॉल्स झाली. सो इनर लूप फॉल्स. सो एंड ऑफ स्टेप 3 लूप दॅट इज इनर लूप. नाउ परत
आउटर लूप. जेव्हा आउटर लूप फॉल्स होईल तेव्हाच आपण एक्झिट होणार. नाऊ के जो 1 होता तो आता के किती झाला 2 झाला. ओके, नाऊ n-1 2 इज लेस दॅन और इक्वल टू 4. येस, कंडिशन ट्रू. नाऊ अगेन पीटीआर काय होणार 1 होणार. इनर लूप मध्ये आपण परत आलोय, सो परत इनर लूप स्टार्ट होणार. आता शेवटचा इलेमेंट तुम्हाला सांगितले की फर्स्ट पास नंतर शेवटचा इलेमेंट आपण कंपेअर परत आता 50 कंपेअर होणार नाही. सो आपल्याला जे कंपॅरिझन करायचंय आता हे फर्स्ट 4 इलेमेंट मध्येच करायचं आहे. सो बघा 1 इज लेस दॅन पीटीआर 1 झालाय ना, सो 1 इज लेस दॅन और इक्वल टू n-k. n किती आहे 5 आणि k किती आहे 2. म्हणजेच काय आलं n-k 5 - 2 3. बघा म्हणजे आता जेव्हा आपण थर्ड पोझिशनला आहे तेव्हाच आपण थर्ड आणि फोर्थ चेक करतोय. आलं का लक्षात? म्हणून हे 3 पर्यंतच करायचं. ठीक आहे, नाऊ कंडिशन ट्रू आहे सध्या. सो इथे आलो. आता डेटा ऑफ पीटीआर. पीटीआर परत काय 1. परत तीच प्रोसिजर आपण सुरू करतो. ओके, डेट ऑफ 1 इज ग्रेटर दॅन डेट ऑफ पीटीआर प्लस 1. पीटीआर 1 आहे, सो इथे काय आलं डेट ऑफ 2. सो डेट ऑफ 1 काय आहे 40. ग्रेटर दॅन डेट ऑफ 2 दॅट इज 30. आहे का ट्रू? येस आहे. सो काय होणार स्वॅप होणार. इथे 30 जाणार आणि इथे 20. कंडिशन ट्रू आहे, सो हे 3 स्टेटमेंट होणार. इथे 30 जाणार आणि इथे 40 येणार. ओके, नाऊ इफ झालं. नाऊ पीटीआर 1 नी इन्क्रीमेंट झाला. नाऊ 2 इज लेस दॅन और इक्वल टू 3. येस, कंडिशन ट्रू. परत इफ मध्ये आलो, आता लूप मध्ये आलो. अगेन चेक करतोय आता. डेटा ऑफ पीटीआर. पीटीआर काय 2 is greater than date of PTR plus 1 that is 3. Date of 2. Date of 2 काय 40. 40 greater than date of 3. Date of 3 काय 20. ट्रू आहे का कंडिशन? येस आहे. सो इफ होणार आणि स्वॅपिंगच्या कोडनी काय होणार आहे इंटरचेंज होणार. सो इथे 20 आलं आणि इथे 40 आलं. ओके, नाऊ पीटीआर प्लस 1. सो इथे आलं 3. 3 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 3. येस, कंडिशन ट्रू आहे. लूपची कंडिशन ही कंडिशन ट्रू आहे. नाऊ इथे आलं परत. डेट ऑफ पीटीआर दॅट इज डेटा ऑफ 3 आहे ना पीटीआर आणि इज ग्रेटर दॅन डेट ऑफ पीटीआर प्लस 1 दॅट इज 4. कंडिशन काय ट्रू आहे. 3 डेट ऑफ 3 40 आणि हे 10 आहे. सो कंडिशन ट्रू आहे. सो काय होणार स्वॅपिंग होणार. सो इथे 10 आणि इथे 40. तर स्वॅपिंग ह्या 3 स्टेप कशा होतात तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. नाऊ पीटीआर 1 1 प्लस 1 होणार. सो नाऊ दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज आपलं ऑलरेडी करून झाले. सो आफ्टर द 2 पासेस ही कंडिशन फॉल्स आहे. सो आता के ची व्हॅल्यू काय येणार परत. आता ही कंडिशन फॉल्स झाली. सो आपण आउटर लूप कडे आलो. सो के जो 2 होता तो आता के किती झाला 3 झाला. के किती झाला 3 झाला. म्हणजेच आफ्टर 2 पास लास्ट 2 इलेमेंट आर सॉर्टेड. म्हणजे आता आपण 40 सुद्धा कंपेअर करणार नाही. ओके, सो के 3 झाला. 3 इज लेस दॅन और इक्वल टू 4. n-1 ना n 5 आहे आपला. कंडिशन ट्रू. पीटीआर काय झाला अगेन 1 झाला. 1 इज लेस दॅन और इक्वल टू n-k. n काय 5 आणि k काय 3. म्हणजे 5 - 3 2. म्हणजे जेव्हा आपण सेकंड पोझिशनला आहे तेव्हाच आपण थर्डचा पण चेक करतो बिकॉज आता आपल्याला हे 3च फक्त चेक करायचे. 40 आणि 50 ऑलरेडी सॉर्टेड झालेले आहेत. ओके, नाऊ लूप मध्ये आलो. कंडिशन ट्रू आहे. ओके, पीटीआर इज लेस दॅन. आता ही कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आउटर लूप कडे येणार नाही. नाऊ इफ डेटा ऑफ पीटीआर. पीटीआर काय 1 आहे. परत पहिल्यापासून प्रोसिजर आणि डेटा ऑफ पीटीआर प्लस 1. पीटीआर 1 आहे. सो डेट ऑफ 2. सो डेट ऑफ 1 मध्ये काय 30 ग्रेटर दॅन डेट ऑफ 2. डेटा ऑफ 2 काय 20. येस, कंडिशन काय ट्रू आहे. सो काय होणार आता ह्या 3 स्टेपनी स्वॅपिंग होणार. सो इथे आला 20 आणि इथे आला 30. ठीक आहे, नाऊ पीटीआर प्लस 1. सो पीटीआर आला 2. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 2. कंडिशन ट्रू. नाऊ इफ परत कंडिशन ट्रू आहे. सो इथे आलो. डेटा ऑफ 2 ग्रेटर दॅन डेटा ऑफ पीटीआर प्लस 1. पीटीआर 2 आहे ना. सो पीटीआर प्लस 1 3. डेट ऑफ 2 मध्ये काय 30 ग्रेटर दॅन डेट ऑफ 3. डेट ऑफ 3 काय 10. कंडिशन काय ट्रू आहे. सो या 3 स्टेपनी स्वॅपिंग होणार. ओके, सो इथे 10 आलं आणि इथे 30 आलं.
ओके, नाउ ptr plus 1, ptr 3 झाला. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. सो आपला आउटर लूप कंप्लीट, इनर लूप कंप्लीट झालाय. नाउ k होणार 4, म्हणजेच आता 4th पास सुरू झाला. सो आफ्टर द 3 पास लास्ट 3 एलिमेंट्स आर सॉर्टेड. सो आता हे आपल्याला चेक करायची गरज नाही, आता फक्त पहिले दोनच पाहिजे. सो अगेन 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, n-1 ना n5 आहे, कंडिशन ट्रू आहे. अगेन लूप मध्ये आलो, ptr 1 झाला. ओके, नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n-k. n काय 5 आणि 5 आणि k काय 4. सो 5 minus 4 काय आलं 1, बिकॉज आपण फर्स्ट ला असल्यावर सेकंड करणार आणि दोनच एलिमेंट राहिले. कंडिशन ट्रू आहे. नाउ इफ डेटा ऑफ ptr, ptr काय 1 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ ptr प्लस 1 दॅट इज 2. सो डेटा ऑफ 1 काय आहे 20 ग्रेटर दॅन डेटा ऑफ 2 दॅट इज 10. कंडिशन काय आहे ट्रू आहे. सो स्वॅपिंग होणार, म्हणजेच काय की 10 इथे येणार, 20 इथे येणार. ओके, नाउ ptr प्लस 1, ptr झाला 2. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. व्हाईल लूपच्या बाहेर. नाउ आउटर लूप, सो k 4 होता तो 5 झाला. नाउ अगेन दिस कंडिशन इज फॉल्स. सो आउटर कंडिशन सुद्धा फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. k 1 पासून कुठपर्यंत न्यायचा होता n-1 पर्यंत, दॅट इज 4. सो आता आपलं हे आउटर कंडिशन पण फॉल्स, एक्झिट आणि बबल सॉर्ट एक्झिट झाल्यानंतर आपला जो ऍरे आहे, जो सुरुवातीला हा होता तो काय झालेला आहे आता 50 40 30 20 10 होता, तो आता 10 20 30 40 50 झाला. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं बबल सॉर्ट अल्गोरिदम. नाउ लेट्स सी अनदर वन मोर एक्झाम्पल. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला इन्सर्शन आणि सिलेक्शन सॉर्ट आपलं फास्ट होऊन जाईल, बिकॉज थोडीफार प्रोसिजर सेमच असेल. पहिल्या सॉर्टिंगला टाइम जरी लागला तरी मग नेक्स्ट ह्याला आपले 2 आरामात मध्ये होऊन जातील अल्गोरिदम. ओके, नाउ बघा आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. बघाच आपलं एक्झाम्पल घेऊयात. 32 51 27 85 66 23. ठीक, एवढेच घेऊयात फक्त. डेटा इज अवर ॲरे नेम. ओके, सो हियर n इज 6. ओके, म्हणजे k 1 पासून 5 पर्यंत, जोपर्यंत k 6 होत नाही, 6 झाला की एक्झिट होणार, k 1 झाला. ओके, k इज लेस दॅन ऑर इक्वल टू n-1 दॅट इज 5. सो कंडिशन ट्रू आहे. इथे आलो ptr, ptr काय सेट केला 1 ला. नाउ ptr is less than or equal to n-k. So ptr 1 आहे. 1 is less than or equal to n-k. n काय 6 आणि k काय 1. So 5. ओके, कंडिशन ट्रू आहे. इथे आलो. नाउ डेटा ऑफ ptr, ptr मीन्स काय 1. सो डेटा ऑफ 1 is greater than डेटा ऑफ ptr प्लस 1. ptr 1 आहे. सो डेटा ऑफ 2, डेटा ऑफ 1 काय 32. 32 ग्रेटर दॅन डेट ऑफ 2 दॅट इज 51. आहे का कंडिशन? फॉल्स आहे. सो फॉल्स आहे म्हणजे इफ मध्ये येणार नाही, सो स्वॅपिंग होणार नाही, ॲरे ॲज इट इज राहणार आणि ptr डायरेक्टली इन्क्रीमेंट होणार. कंडिशन फॉल्स आहे ना, बरोबर. ptr 2 झाला. 2 इज लेस, परत हे लूप. ओके, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. नाउ इथे आलो परत. ptr 2 आहे आता. सो डेटा ऑफ 2 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ 3. कंडिशन डेटा ऑफ 2 काय 51. 51 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ 3. डेटा ऑफ 3 काय 27. येस, कंडिशन ट्रू आहे. सो हे स्वॅपिंग होणार, म्हणजे सेकंड म्हणजे हे 51 आणि 27 ची पोझिशन फक्त इंटरचेंज होणार. सो इथे आलं 27 आणि इथे आलं 51. ओके, नाउ ptr प्लस प्लस. सो 3. ओके, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन, परत ही कंडिशन ट्रू आहे. परत इफ मध्ये आलो. जोपर्यंत व्हाईल लूप ट्रू आहे तोपर्यंत तेच, फॉल झाल्यावर आपण फॉर लूप कडे येणार. ptr आता 3 आहे. ओके, सो ptr ऑफ डेटा ऑफ 3 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ ptr प्लस 1 दॅट इज डेटा ऑफ 4. सो डेटा ऑफ 3 मध्ये काय 51 आणि डेटा ऑफ 4 मध्ये काय 85. कंडिशन ट्रू आहे का? नाहीये. सो हे इफ होणार नाही, स्वॅपिंग होणार नाही, ऍज इट इज ॲरे राहणार आणि ptr 1 ने इन्क्रीमेंट होणार 4. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू परत लूप, कंडिशन ट्रू. बिकॉज n-k ना, n 6 आहे आणि k अजून 1च आहे. सो 5. नाउ इफ
डेटा ऑफ पीटीआर, पीटीआर 4 आहे, इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ 5 पीटीआर प्लस 1. सो डेटा ऑफ 4 काय 85 आणि डेटा ऑफ 5 काय 66. कंडिशन काय ट्रू आहे. सो इथे स्वॅप होणार, म्हणजे इथे येणार 66 आणि इथे येणार 85. ओके, नाउ के पीटीआर प्लस प्लस. सो 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. अगेन लूप इफ मध्ये. सो डेटा ऑफ 5 पीटीआर 5 आहे ना, इज ग्रेटर दॅन पीटीआर प्लस 1. सो डेटा ऑफ 6. सो डेटा ऑफ 5 मध्ये काय 85 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ 6 दॅट इज 23. कंडिशन काय ट्रू आहे. सो काय करणार स्वॅप करणार. ओके, सो हियर 23, हियर 85. जे कंपेअर करतोय त्यांचं स्वॅपिंग होणार जर कंडिशन ट्रू असेल तर. ठीक आहे, हे झालं. नाउ इथे पीटीआर प्लस प्लस. सो इथे 6 इज ग्रेटर लेस दॅन और इक्वल टू 5, कंडिशन फॉल्स. सो हे व्हाईल लूप फॉल्स झालं. सो एंड ऑफ स्टेप 3 लूप दॅट इज व्हाईल लूप. देन आपण आलो के कडे. नाउ आता के जो 1 होता तो आता काय झाला 2 झाला. लक्षात, के जो 1 होता तो आता के झाला 2. 2 is less than or equal to 5. 5 का बिकॉज n minus 1, n 6 आहे. अगेन पीटीआर काय होणार 1, कंडिशन ट्रू आहे. सो आता हा 6th एलिमेंट कंपेअर करायची गरज नाही बिकॉज दॅट इज ऑलरेडी सॉर्टेड. सो हियर आता पीटीआर 1 is less than or equal to n minus k. n काय 6 आणि k काय 2. ओके, कंडिशन ट्रू आहे. व्हाईल ची कंडिशन ट्रू. सो आता इफ डेटा ऑफ पीटीआर, पीटीआर काय 1 पहिल्यापासून, डेटा ऑफ पीटीआर प्लस 1 म्हणजेच डेटा ऑफ 2. सो बघा 32 डेटा ऑफ 1 आणि डेटा ऑफ 2 काय 27. कंडिशन काय ट्रू आहे. ट्रू असेल म्हणजेच ग्रेटर दॅन असेल तर काय करतो आपण स्वॅपिंग करतो. सो जे कंपेअर करतोय ते स्वॅप करणार. सो इथे आलं 27 आणि इथे आलं 32. नाउ पीटीआर प्लस 1 2. ओके, 2 is less than or equal to, इथे 2 कसं काय लिहिलं मी 6 minus 2 4, n minus k ना. सो 6 minus 2 4, कंडिशन काय ट्रू आहे. ओके, नाउ इफ मध्ये आलो. डेटा ऑफ पीटीआर, पीटीआर काय 2 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ पीटीआर प्लस 1, पीटीआर 2 आहे म्हणजेच डेटा ऑफ 3. डेटा ऑफ 2 काय 32 इज ग्रेटर दॅन 51 आहे का नाहीये. सो स्वॅपिंग होणार नाही, डायरेक्टली बी स्टेप पीटीआर प्लस 1. ओके, अगेन कंडिशन ट्रू आहे. सो परत आता पीटीआर आता 3 आहे. सो डेटा ऑफ 3 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ 3 प्लस 1 दॅट इज डेटा ऑफ 4. सो डेटा ऑफ 3 मध्ये काय 51. 51 इज ग्रेटर दॅन 66. नो, कंडिशन फॉल्स आहे. सो परत हे स्वॅपिंग होणार नाही, पीटीआर 1 नी इन्क्रीमेंट होणार. 4 is less than or equal to 4, कंडिशन ट्रू. व्हाईल ची कंडिशन ट्रू. सो इफ मध्ये आलो परत. डेटा ऑफ पीटीआर, पीटीआर काय 4 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ पीटीआर प्लस 1 दॅट इज 5. सो डेटा ऑफ 4 काय 66. 66 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ 5, डेटा ऑफ 5 दॅट इज 23. येस, ट्रू आहे. सो स्वॅपिंग होणार आता. सो 23 जे कंपेअर करतोय ते इंटरचेंज होणार. सो इथे आलं 23, इथे आलं 66. सो आता पीटीआर प्लस 1, सो पीटीआर 5 होणार. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 4, फॉल्स. व्हाईल लूप कंप्लीट. सो आता आलो आपण परत फॉर लूप कडे. के चेंज झाला की तुमचे पास कंप्लीट होतो, म्हणजे आफ्टर 2 पास लास्ट 2 एलिमेंट आर सॉर्टेड 66 आणि 85. लक्षात, ठीक आहे. नाउ लेट स्टार्ट विथ के. आता आपला 3 आहे. K3 is less than or equal to 5, कंडिशन ट्रू आहे. n minus 1 पर्यंत जायचंय. नाउ पीटीआर परत 1. ओके, 1 is less than or equal to n minus k. n काय 6 आणि k काय 3. सो 6 minus 3 3, कंडिशन ट्रू आहे. सो इथे आलो. नाउ डेटा ऑफ पीटीआर 1 आहे इज ग्रेटर दॅन, फक्त हे 2 होणार नाही, बाकी हे 3 चौघांसाठी होणार. डेटा ऑफ पीटीआर प्लस 1, डेटा 1 पीटीआर 1 आहे ना. सो 2, 1 is greater than 2. डेटा ऑफ 1 27 ग्रेटर दॅन 32 आहे का नाहीये. ओके, सो स्वॅपिंग होणार नाही, डायरेक्टली बी स्टेप पीटीआर 1 नी इन्क्रीमेंट झाला.
अगेन कंडिशन ट्रू, ही कंडिशन ट्रू. परत इथे आलो, इफ ptr2 date of 2 is greater than 2 plus 3, date of 2 plus 1 3, so date of 2 काय 32 is greater than date of 3 that is 51. आहे का कंडिशन? फॉल्स आहे. सो इफ होणार नाही फॉल्स असल्यावर, डायरेक्टली ptr थर्ड स्टेप होणार. ही कंडिशन काय ट्रू आहे. सो परत म्हणजेच ही कंडिशन ट्रू आहे. परत इथे आलो, ptr3 आहे. नाउ डेट ऑफ 3 इज ग्रेटर दॅन डेट ऑफ 4. ही कंडिशन काय? आता डेट ऑफ 3 काय 51. 51 इज ग्रेटर दॅन डेट ऑफ 4 दॅट इज 23. येस राईट आहे. सो इफ होणार आणि 51 आणि 23 इंटरचेंज होणार स्वॅपिंगच्या अल्गोरिदम कोडनी. 23 आणि 57. ओके, नाउ ptr प्लस 1 हा झाला 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन फॉल्स. सो या लूपच्या बाहेर आलो, व्हाईल लूपच्या बाहेर, आणि परत के आता जो 3 होता तो आता के झाला 4. सो आफ्टर द 3 पास लास्ट 3 एलिमेंट आर सॉर्टेड. सो आता आपण लास्ट 3 एलिमेंट कंपेअर करणार नाही. ओके, नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. ही n-1 पर्यंत जायचं आउटर लूप. नाउ ptr परत 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n-k. ptr ना, ptr 1 आहे ना, सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n-k. n काय 6 आणि k काय 4. सो 2, कंडिशन ट्रू आहे. बिकॉज आता आपण हे एवढे 3च एलिमेंट करणार आहे. सो डेट ऑफ ptr काय आहे सध्या 1 इज ग्रेटर दॅन डेटा ऑफ ptr प्लस 1 दॅट इज डेट ऑफ 2. सो डेट ऑफ 1 काय 27 इज ग्रेटर दॅन 32. आहे का? नाहीये. सो हे होणार नाही, कंडिशन फॉल्स. नाउ ptr 1 ने इन्क्रीमेंट झाला. परत ही कंडिशन ट्रू. नाउ इथे आलो परत. नाउ ptr 2 आहे. 2 इज ग्रेटर दॅन डेट ऑफ 2 प्लस 1 दॅट इज 3. सो डेट ऑफ 2 काय आहे 32. 32 is greater than date of 3 that is 23. कंडिशन ट्रू और फॉल्स? ट्रू आहे, बरोबर. सो काय झालं? स्वॅपिंग झालं. सो 23 32 च्या जागी, 32 23 च्या जागी. सो इथे आलं 23, इथे आलं 32. नाउ ptr प्लस 1, ptr किती झालं 3, बट नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. सो लूपच्या बाहेर आलो. परत के जो 4 होता तो आता के काय झाला 5 झाला. म्हणजेच काय आफ्टर द के 5 झाला ना, सो आफ्टर द 4 पास लास्ट 4 एलिमेंट्स आर सॉर्टेड. सो के झाला 5. सो आता हे आपण 4 एलिमेंट ऑलरेडी सॉर्टेड आहेत, आता फक्त हे दोनच सॉर्ट करणार आहे. ओके, 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. अगेन ptr 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6 मायनस के n-k. सो 6 मायनस के काय 5, 6 मायनस 5 काय झालं 1. कंडिशन काय ट्रू. लूप मध्ये आलो. नाउ डेटा ऑफ ptr काय 1 इज ग्रेटर दॅन डेट ऑफ ptr प्लस 1. ptr प्लस 1 म्हणजेच ptr 1 आहे म्हणजेच 2. सो डेट ऑफ 1 काय 27 इज ग्रेटर दॅन 23. कंडिशन काय ट्रू आहे. सो काय झालं स्वॅप झालं. सो स्वॅप झालं. सो इथे 23 येणार, इथे 27 येणार, इथे 23, इथे 27. नाउ ptr प्लस 1, ptr झाला 2. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. व्हाईल लूपच्या बाहेर आलो. सो परत के कडे गेलो. के जो 5 होता तो आता के झाला 6. नाउ 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n-1 ना, n 6 होता. सो 6-1 5. नाउ ही पण कंडिशन फॉल्स. आउटर लूप जी लूपच्या बाहेर आलो. सो आफ्टर द n-1 और आफ्टर द फॉर लूप पास फॉल झाल्यानंतर आपले जे एलिमेंट आहेत ते काय झाले सॉर्टेड झाले. सो आपला ऍरे काय दिला होता मी, हा दिला होता बघा 66 23 32 51 27 85 66 23 and after the sorting आपल्याला सॉर्टेड ऍरे मिळालेला आहे. ओके, तर हे झालं तुमचं बबल सॉर्ट अल्गोरिदम. नाउ आता ह्याचा प्रोग्राम कसा लिहायचा ते सांगते. मग नेक्स्ट लेक्चरला आपण इन्सर्शन सिलेक्शन दोन्ही किंवा आपला एखादा रॅडिक्स पण होऊन जाईल, तिन्ही पण होऊन जाईल. सो ते जे अल्गोरिदम्स आहेत ते इझिली तुमचे एक्सप्लेन होतील. हा मेन होता, फर्स्ट अल्गोरिदम होता. सो मी याचे 3 एक्झाम्पल घेतले. एक आपण बिफोर अल्गोरिदम आणि अल्गोरिदम वरून 2. ओके, सो नेक्स्ट टाइम तुम्हाला इन्सर्शन सिलेक्शन इझिली कळून जाईल. ठीक आहे, आणि परत सांगते जरी टाइम लागला तरी चालेल, आपला बरोबर सिलेबस कंप्लीट होतो, काहीही इश्यू नाही. बट तुम्ही ट्युशन लावलेली जॉईन केलेली आहे, सो तुम्हाला हे यायला पाहिजे. बिकॉज कॉलेजमध्ये तुम्हाला एवढं डिटेल कोणीही शिकवत नाही. आणि जसं मी सांगितलं की डेटा स्ट्रक्चरचा जो तुम्हाला सिलेबस आहे तो स्टँडर्ड आहे,
जो की तुम्हाला डिग्रीला मास्टर लेवलला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जास्त काही तुम्हाला डिग्रीला वेगळं शिकण्याची गरज नाही या डेटा स्ट्रक्चर मधून. ओके, सो प्रॉपर स्टडी करा. नाव आता आपण प्रोग्राम करू. सो ऑब्विसली बबल सॉर्ट अल्गोरिदम आहे. हे अल्गोरिदम स्टार्ट करण्याच्या आधी ह्याची फर्स्ट स्टेप आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा एक ॲरे घ्यावा लागेल आणि एन घ्यावा लागेल. ओके, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की रेसिपीसाठी इन्ग्रेडियंट्स कोणते, तर ह्या अल्गोरिदम साठी सुरुवातीला आपल्याकडे काय काय पाहिजे, एक ॲरे ज्याच्यामध्ये अनसॉर्टेड इलेमेंट असतील आणि एन नंबर ऑफ इलेमेंट्स. ओके, मिनिमम हाफ एन आवर 45 मिनिट्स अल्गोरिदमला, हाफ एन आवर पण नाही 45 मिनिट्स अल्गोरिदमला प्रॉपर जर एक्सप्लेनेशन करायचं झालं तर लागतातच. ओके, बघा आता न्यू. ओके, सो तुम्हाला जसं सांगितलं होतं की ईच अँड एव्हरी अल्गोरिदमला आपल्याला ॲरे घ्यायचाच आहे. ॲरेच्या अल्गोरिदम ॲरेच्या चॅप्टर मध्ये. सो फर्स्ट हेडर फाइल्स, ओके, नाउ ॲरे. त्याच्यानंतर आता जेव्हा आपले सॉर्टिंग अल्गोरिदम्स होतील तेव्हा आपल्या ॲरेचे अल्गोरिदम्स कंप्लीट होतील. मग आपण हेच प्रोग्राम फंक्शननी कसे करायचे ते पण, बिकॉज तुम्हाला प्रॅक्टिकलला फंक्शननी असेल. मी लगेच फंक्शननी जर घेतला असतं तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युज झालं असतं. ओके, सो सुरुवातीला आपण मेन मध्येच करायचं. प्रोग्राम येणं नेसेसरी आहे तुम्हाला, पण सॉर्टिंगचे सगळे अल्गोरिदम झाले ते 5 किंवा आपण सेम इन्सर्शन एलिमेंट इनटू द ॲरे तिथपासून ते लास्ट सॉर्टिंग पर्यंत आपण सगळे प्रोग्राम युजिंग फंक्शन पण करणार आहे आणि त्याच्यानंतर मेनू ड्रिव्हननी पण करणार आहे. म्हणजे ऑल ॲरे ऑपरेशन एकाच प्रोग्राम मध्ये युजिंग फंक्शन. ओके, सो प्रोग्रामिंग जेवढं इम्पॉर्टंट आहे मी तेवढं सगळं घेणार आहे तुमचं. हे 2-3 आपल्याला लागतातच ॲरे स्कॅन करायला, प्रिंट करायला वगैरे. नाउ जे जे ह्याच्यामध्ये आहेत अल्गोरिदम मध्ये व्हेरिएबल्स आहेत ते ptr, k आणि ॲरे नंतर मी a घेतेय. सो डेटाच्या ऐवजी आपण a घेतलाय. बाकीचे सगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, जर लागले तर आपण अजून एक्स्ट्रा करूयात. ओके, नाउ ॲरे मध्ये व्हॅल्यू घ्या आधी. एंटर n मीन्स साइज ऑफ ॲरे. ओके, नाउ printf enter elements in array. ओके, सो कसं टाकतो, I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. scanf %d ampersand a of I. ओके, हा झाला ॲरे स्कॅन. नाउ आता आपण जस्ट सॉर्टेड झाल्यानंतर आपला ॲरे चेंज होणार आहे की नाही असेंडिंग ऑर्डरने, तर आपण सॉर्टिंग बबल सॉर्ट अप्लाय करायच्या आधी आपण बिफोर सॉर्टेड जो अल्गोरिदम ॲरे आहे तो प्रिंट करू. बिफोर सॉर्टिंग ॲरे प्रिंट करायला सेम लूप. ओके, नाउ झालेलं आहे आता आपलं फर्स्ट स्टेप. राईट हँड साइडला अल्गोरिदम आहे. फर्स्ट स्टेप बघा, फॉर लूप आहे. के सुरू करायचं आहे 1 पासून कुठपर्यंत n-1 पर्यंत. ओके, आणि k प्लस प्लस फर्स्ट स्टेप. सो हे आउटर लूप. आता सेकंड स्टेप ptr इज इक्वल टू 1. आता थर्ड स्टेप व्हाईल. बघा, व्हाईल ptr इज लेस दॅन ऑर इक्वल टू n-k. ओके,
आता थर्ड स्टेप मधली व्हाईल लूप मधलं ए स्टेप, पहिली स्टेप. इफ डेटाच्या ऐवजी मी ए नेम दिले, ए ऑफ पीटीआर. बघा थर्ड स्टेप मधली ए स्टेप राईट हँड साइडला बघा, ए ऑफ पीटीआर इज ग्रेटर दॅन ए ऑफ पीटीआर प्लस 1. ओके, नाउ आपलं स्वॅपिंगचं ए स्टेप चालू आहे बघा इफ मधली. टेम्प इज इक्वल टू ए ऑफ पीटीआर, देन ए ऑफ पीटीआर इज इक्वल टू ए ऑफ पीटीआर प्लस 1. म्हणजे स्वॅप करतोय आपण ह्या पोझिशनची त्या पोझिशनला. आणि देन ए ऑफ पीटीआर प्लस 1 इज इक्वल टू 10. ओके, हे झाले इफ म्हणजे ए स्टेप झाली व्हाईल लूप मध्ये. ओके, नाउ बी स्टेप व्हाईल लूप मध्ये पीटीआर प्लस प्लस केलं तरी चालेल, पीटीआर इज इक्वल टू पीटीआर प्लस 1. ओके, सो व्हाईल लूप कंप्लीट बघा केलंय, फॉर लूप कंप्लीट आणि आपला प्रोग्राम एक्झिट झाले. आता हे झालं सॉर्टिंग. सो मेन मेमरी मध्ये सॉर्ट झालेले ना, आता आपण प्रिंट करणार आहे. सॉर्ट चेंज होत असेल अरे तर तो परत अल्गोरिदम अप्लाय झाल्यावर प्रिंट करायचा. सो ते जरी ते अल्गोरिदम मध्ये नसतं, ते आपल्याला स्वतः करावं लागतं. जोपर्यंत आपण अरे प्रिंट करणार नाही आपल्याला कळणार नाही की सॉर्ट बरोबर झालेला आहे की नाही. आफ्टर सॉर्टिंग A of I. Okay, now ठीक है, फंक्शन F2 बबल सॉर्ट डॉट सी कंपाइल बघा रन. ठीक आहे, कोणतेही इलेमेंट टाका 5 सपोज 50 40 30 20 10 बघा बिफोर सॉर्टिंग आणि आफ्टर सॉर्टिंग. ओके, नाउ परत एकदा रन करू. सपोज 10 45 12 34 76 87 42 56 32 किती झाले 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला 10 टाकायचे 44 आणि 67. बघा बिफोर सॉर्टिंग 45 12 34 76 87 42 56 32 44 67 and after sorting 12 32 34 42 up to 87. ओके, सो हे झाले आपलं बबल सॉर्ट. ठीक आहे, नाउ नेक्स्ट लेक्चरला आपण इन्सर्शन सॉर्ट सिलेक्शन सॉर्ट स्टार्ट करू. मी लगेचच एकाच लेक्चर मध्ये जास्त अल्गोरिदम का नाही घेते, मग तुम्हाला ते ओव्हरलोड होऊन जाईल बिकॉज हे स्टार्टिंगच आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चरला आपली इझिली 2 अल्गोरिदम्स होऊन जातील. ठीक आहे, जसे आपण अल्गोरिदम म्हणजे जास्त होतील तसं मग आपला स्पीड थोडासा वाढत जाईल बिकॉज हे सुरुवातीला आहे. सो तुम्हाला अल्गोरिदमचा फ्लो काय आहे ते कळायला थोडासा टाइम लागतो. ठीक आहे, सो मी एकदम स्लोली विथ एकापेक्षा जास्त एक्झाम्पल नी इच अँड एव्हरी अल्गोरिदम तुम्हाला काय करते एक्सप्लेन करते. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द इन्सर्शन सॉर्ट अँड द सिलेक्शन सॉर्ट. ओके.